नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत कांदिवली मधल्या चारकोप परिसरात, जिथे आपण साजरं करणार आहोत दोन्ही कुटुंबांमधलं पहिलं बालपण. चला तर मग भेटूया छोटूशा वेदिकाला आणि बोडके कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय वेदिका. हाय कर हाय. चला, माझी आणि वेदिकाची हळूहळू मैत्री होते, तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे तिचे गुण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार, मी वैशाली बोडके, वेदिकाची आई. नमस्कार, मी प्रशांत शिवाजी बोडके, वेदिकाचा वडील. मी माधव कुटे, वेदिकाचे आजोबा आहे मी. ओके. नमस्कार, मी कल्पना कुटे, वेदिकाच्या मम्मीची मम्मी. मी वेदिकाची आजी आई, वडिलांची आई. ओके. माझं नाव शिवाजी त्र्यंबक बोडके. मी वेदिकाचे आजोबा आहे. आजोबा. ओके. चला, सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता वेदिकाच्या आई बाबांची गप्पा मारूया. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. ओके. आणि लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला वेदिकाचा? 1 वर्षात. असं काही ठरवलं होतं, लवकर होऊ द्यायचं, थांबायचं? नाही, असं काय नाही. प्लॅन काही असं केलं नाही. नव्हतं. ओके, ग्रेट. आणि आता वेदिका किती महिन्यांची आहे? आता 1.5 वर्षाची. 1.5 वर्षाची आहे. काय गमती जमती करते? तिला नवीन नवीन माणसाला भेटायला खूप आवडतं. त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन तिचं खूप चांगलं आहे. ती नक्कल पण खूप चांगली करते. हो. जसा समोरचा माणूस बोलतोय किंवा त्याची जी काही ऍक्शन असेल ती त्याची ऍक्शन पटकन ती आपल्या ह्याच्यात करून घेते. वेदिका, तू दाखवशील का मला नक्कल करून? वेदा कशी लढते? अशी लढते. आणि आजोबा कसे खोकतात? आबा कसे खोकतात? आणि वेदा हसते कशी? अशी एवढी खोकते. आणि आजी रडते कशी? अरे वा वेदा, खूप छान नकला करतेस ग तू घरातल्या सगळ्यांच्या. छान छान. थँक्यू बोल. कमाल. थँक्यू बोल बाळा. यू वेलकम. कसं सांगितलं गुड न्यूज बद्दल सगळ्यांना? यांना कसं सांगितलं पहिल्यांदा? यांना मी आधी सांगितलंच नाही, आईंना सांगितलं. आम्ही दोघे गेलेलो चेकअपला. ओके. आई म्हणजे सासू? सासू. तर हे कामावरती गेलेले. मग मी काय यांना फोन नाही केला, मी बोलली घरी आल्यावर त्यांना सरप्राईज देऊया. बर. तर मग ते घरी आल्यावर मी सांगितलं, तरी अक्षरशः नाचायलाच लागले. अरे वा. खूप आनंद झाला त्यांना. त्याच्या पुढचा प्रवास कसा होता मग? प्रेग्नन्सीचे दिवस कसे गेले? डोहाळे लागले होते का? हो, खूप छान गेले ते दिवस. आणि सगळ्यांकडनं लाड पुरवून घ्यायला खूपच मजा आली. काय डोहाळे लागले होते? आंबट वगैरे खाण्याचे, जास्त तिखट. बर. मग काय काय खायचं? जास्त करून पाणीपुरी खायची मी. आणि डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? गडबड झाली का? धावपळ झाली का? नाही, एवढी काय नाही. डिलिव्हरीला मी आईकडे गेलेली माहेरी. तर रात्री 2-2:30च्या दरम्यान मला पेन व्हायला लागलं. तर आईला सांगितलं मी की मला दुखतंय. तर ती बोलली थांब जरा वेळ. तर मग ती उठली आणि तयारी केली डॉक्टरकडे जाण्याची. तर ती बोलली पप्पांना सांगते मी थोड्या वेळाने. सगळे झोपलेले. तर मग तिने सांगितलं आणि गाडी वगैरे आणली. आणि हे आलेले तेव्हा डिलिव्हरीच्या 1 दिवस आधी आलेले. आलेच होते? हो. अरे वा. तर मग यांना कोणी सांगितलं नाही, झोपलेले. आणि सकाळी उठल्यावर मग मला आई बोलली की तू थोडं खाऊन घे, काहीतरी पाहिजे पोटात. तर मग लग्नाची पुरी होती, तिने मला खायला दिली. आणि उठले. हे बोलता एवढ्या सकाळी काय खाते म्हणे तू? उठल्या मी बोलली मला भूक लागली. मी सांगितलंच नाही काय ते. मला कळूनच नाही दिलं. मी ऍक्च्युली आणि कोणीच नाही सांगितलं. मला कोणी काहीच कळून नाही विसरले यांना सांगायला. विसरले, आम्ही सांगितलंच नाही त्यांना. माझं असं मग निघायच्या वेळी पण केलं. सांगितलं. मग ही काय बोलली, सगळे हसत होते, आई पण हसत होत्या. मी म्हणलं ठीक आहे. मी गेलो फ्रेश व्हायला. फ्रेश होऊन येतोय तेवढ्यात बघतोय घरात पूर्ण घरात सुमसाम. फक्त माझा एक मोठा मेहुणा तो घरात होता. मी त्याला विचारलं काय आलं रे? गेले ते सगळे हॉस्पिटलला. त्याला ठेवलेलं यांना घेऊन येण्यासाठी. मी मेवण्याला बोललो आत्ताच्या आत्ता गाडी काढ, मला जायचं हॉस्पिटलला. मेवना मुद्दामून मला हे करतोय, दाजी थांबा ना, आपण आंघोळ बिंगोळ करूया, आरामात जाऊया. आणि मला इकडे आवरेना झालंय की ती गेली पुढे आणि मी इकडे थांबून काय करू.
मी शेवटी त्याला बोललो आता मी तुझं दाजी बोलतोय, आत्ताच्या आत्ता गाडी काढ, मला जायचं हॉस्पिटल. बेसिकली दमदाटी केल्याशिवाय काही आयुष्यात घडत नाही. सकाळी 6 वाजताच्या दरम्यान ऍडमिट केलं तर डॉक्टर बोलला आपण थोडा वेळ देऊया. 12:30-1 झाले, त्याच्यानंतर अजून थोडा वेळ दिला. मग नंतर डॉक्टर येऊन आम्हाला बोलले, अण्णांना आणि मला, की आता जास्त वेळ झालेली आहे तर आपल्याला आता पुढची स्टेप हे करावी लागेल. तर मग मी पहिलं डॉक्टरांना बोललो तुम्हाला जे योग्य वाटतंय तो स्टेप घ्या आणि मला दोन्ही सेफ पाहिजे. दोन्ही सेफ पाहिजे बोलल्यावर डॉक्टर पण हिला आत घेऊन गेले आणि बरोबर 4:30 जो आवाज आलेला आहे आणि मला फक्त नर्स येऊन बाहेर एवढंच बोलली मुलगी झाली. मला माझा तो आनंद कंट्रोल होत नव्हता. मला जे पाहिजे होतं आणि माझी जी इच्छा होती तेच माझ्या हातात आलेलं. देवाने मला तेच गिफ्ट दिलेलं की ज्याची मला सर्वात जास्त गरज होती. नाव कसं काय ठेवलं, कोणी ठेवलं? मीच ठेवलं. ओके. मग मला आवडलेलं मग मी ठेवलं ते. नाही अशी ती गोष्ट आहे, बाबांकडे गोष्ट आहे. बोला. माझं नाव काय? वैशाली. माझ्या मुलीचं नाव काय? वीज पाहिजे. तसं काही नाहीये. तसंच होतं. पप्पांनी 3-4 नावं सांगितलेली पण पप्पांचं एकही नाव नको होतं. मला वेदिकाच पाहिजे. वी. कमाल. मला तुमची स्ट्रॅटेजी खूप पटते. ते दमदाटी करता, तुम्ही गपचूप सगळं स्वतःच्या मनासारखं करून घेता. कमाल. याला म्हणतात हुशार. आता काही झटपट प्रश्न विचारते, त्याची उत्तर द्यायची. बाबा तुम्हाला हा प्रश्न आहे, वेदिका जेव्हा जन्माला आली तेव्हा तिचं वजन काय होतं? 2.700 ग्रॅम. हे उत्तर बरीच लोक बरोबर देत नाही. तुम्हालाच पुढचा प्रश्न आहे. काय वाटतं आई, वेदिका कोणासारखी दिसते? तुमच्यासारखी? पप्पांसारखी. हो. तुम्हाला कोणाचं वाटतं? वागते कोणासारखी? आणि सेम पप्पांसारखीच आहे. त्याच्यामध्ये एक असं होतं. वेदिकाने बोललेला पहिला शब्द कुठला होता? बाबा. हो. अरे नाही वा. बाबा नाही, दादा. बाबा बोललेली. दादा. बाबा बोललेली. दादा. बाबा बोललेली ना. दादा. बाबा बोललेली ना. बाबा. अच्छा हो ना? ठीक आहे. हो बाबा बोललेली. बाबा म्हटलं की दादा म्हटलं, हा प्रश्न अजून तसाच आहे. त्याबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत. पण आता वेदिकाच्या नावाचा एक छानसा उखाणा घ्या. आम्हा दोघांचं प्रेम बहरत राहू दे सदा, त्याच प्रेमाची निशाणी बनून आली आमची वेदा. आज आपण आहोत छोटूच्या वेदिकाच्या घरी आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्यासमोर बसल्या आहेत. त्यांना जरा प्रश्न विचारूयात. कसं वाटतं नात, ती कशी छान छान मिमिक्री करते तुमची? कौतुकाची. काय सांगाल तिच्याबद्दल? म्हणजे फार लाडकी आहे आणि आमच्या घरात मुली नाही आहे आणि ती पहिलीच आहे. ओके. मग गुड न्यूज सांगितली सुनबाईंनी, तुम्हीच गेला होता बरोबर दवाखान्यात. काय वाटलं मग? फार आनंद झालेला. खूप वाट नाही बघायला लावली लग्नानंतर. ना. आणि तुम्हाला फोन करून सांगितलं? हो, दवाखान्यातून आल्यानंतर त्यांनी मला पहिला फोन केला. ते मला बोलले ताई असं असं आहे. म्हणले बरे, मला पण 1 वर्षातच मुलगा झाला, तुला पण 1 वर्षाच्या आतच. अरे वा. मग आनंद झाला. खूपच आनंद झाला. ओके. आणि बाबांची काय? आई वडिलांची अपेक्षा एवढीच असते, लग्न झाल्यानंतर नातवाचं तोंड बघण्याची. आजोबांची काय प्रतिक्रिया होती? पहिली प्रतिक्रिया ज्यावेळेस जावई आणि मुलीनं ज्यावेळेस फोन केला ना, एकदम खूप आनंद झाला. आणि पहिली मुलगी झाली होती, एकदम माझा आनंद झाला. अरे वा. तुम्ही मुलीची वाटच बघत होता घरात मुलगी नसल्यामुळे. ओके. आणि डिलिव्हरी अर्थात माहेरी झाली? हो, माहेरी मग तुम्ही मुद्दाम लपवलं होतं का जावयापासून द्यायचं नाही म्हणून? काय सरप्राईज द्यायचं होतं? आमच्या म्हणजे गावी जुन्या ज्या आजीबाई असतात ना, त्या म्हणायच्या माणसांपर्यंत ही गोष्ट गेली तर डिलिव्हरीला मुलीला त्रास होतो. माणसांनी झोपीतच ठेवायचं ना, आपण जायचं. पुरुष बहुतेक जरा लुडबुड करत असतील म्हणून असं असेल का? मग बाळाला पहिल्यांदा बघितल्यावर कसं वाटलं? खूपच आनंद झाला. तुम्हाला पण मुलगी हवी हो, होती? मला पण मुलगी हवी होती. कारण मला मुलगी झाली त्यावेळेसच मला इतका आनंद झाला होता का 3 दानांचं पुण्य आपल्या पदरात पडतंय. कन्यादान, अन्नदान आणि वस्त्रदान. आणि तेच आपल्या मुलीच्या पदरात पडलं म्हणून खूपच आनंद होता. अरे वा. आजी कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर? मला फार आनंद झाला. म्हणजे इतकं की मी सगळ्यांना सांगत सुटली की मला आमच्या घरात मुलगी आली. ते म्हणतात की हो तुला मुलगीच हवी होती ना, तुझी इच्छा पूर्ण झाली. मग आमचे शेजारचे बोलायला लागले पेढे द्या, पेढे कधी जातेस आणायला? मी बोलली मी इतक्यात नाही आणणार, 2 महिन्यानंतर आणणार आहे. मग 2 महिने माहेरी होती तर करमत नसेल ना, कधी एकदा नातीला बघते असं झालं असेल. 5व्या दिवशी गेली मी बघायला, बघितलं वगैरे तर तिथून पायच निघत नव्हता. असं वाटतं की कधी घेऊन जाऊया घरी. काय आजोबांच्या काय ड्युटीज होत्या?
आजोबांची ड्युटी आजोबाला तिला घेऊशी वाटायची, पण ते पहिले 1-2 महिने घेताच येत नव्हती मला. का पण ती लहान बाळाला घेता सवय नव्हती. सवय नव्हती ना. मग जायचं तिच्यापाशी बसायचं थोडस हे. नंतर मग 2-3 महिने थोडस मग घ्यायला, मग थोडस तिला फिरायला यायला त्याला. हा, थोडी मोठी झाली मग तिला घेऊन तिला मंदिरात इकडे तिकडे थोडस फिरायला जायचं. बर, या आजोबांना विचारूया काय सांगाल आपल्या नातीबद्दल. माझी का वेदिका आहे ना हा फार लाडकी आहे. हा एवढंच मला सांगायचंय, ओके. लाडत लाडातच वाढवणार आहात तिला. ओके ओके. अरे वा. दिवसभर तुमच्या जवळ असते, कसं रमवता, काय काय करता. तिला बाहेर फिरायला न्यावं लागतं, गणपती बाप्पाचं दर्शन द्यायचं. बरं. हं. मग कुठे पण उभं राहिलं की कंटाळते, 5 मिनिटाशिवाय जास्त नाही. फिरवत राहावं लागतं. हा छान कष्टाचं काम आहे. हा. वा, असं असतं तर. आणि हे आजोबा गाणं म्हणतात तिच्यासाठी ना, ऐकवा ना आम्हाला एखादं गाणं छान. माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाला, तुझी न माझी जडली प्रीती, लोक तुझ्यावर संशय धरती. माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाला. अरे वा, कमाल, खूप छान आजोबा. आज आपण आहोत छोटूशा वेदिकाच्या घरी आणि आता तिच्या कुटुंबियांशी काही खास गप्पा मारणार आहोत. आजी आजोबा सगळे बसले आहेत इथे. तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही मुलं वाढवली आहे आणि आता तुमच्या मुलांची मुलं आहेत, त्याच्यामुळे ते नवीन आई बाबा आहेत. अर्थात बऱ्याच गोष्टी चुकत असतील, वेगळ्या करत असतील तुमच्या काळापेक्षा. तर अशा वेळी आई बाबांकडे जनरली खूप सूचना असतात मुलांना सांगायला, संगोपनाबद्दल, लहान बाळाबद्दल काय करावं काय नाही याच्याबद्दल. पण प्रत्येक वेळेला सूचना आपण देत नाही, काही काही गोष्टी मनात ठेवतो. तर आम्ही तुम्हाला एक संधी उपलब्ध करून देतोय, ह्याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातलं सगळं जे तुम्हाला वेदिकाच्या आई बाबांना सांगायचं असेल, मग तुम्हाला कौतुक करायचं असेल तर तुम्ही कौतुकही करू शकता, जरा त्यांचा कान ओढायचा असेल तर तेही चालेल, एखादी सूचना करायची असेल, उपदेश करायचा असेल, आणि तुम्ही सगळे अनुभवी आहात त्यामुळे तुमच्याकडे भरपूर भंडार असेल सूचना आणि उपदेशांचा, तर तुमच्या मनातलं सगळं काही आज तुम्ही यांना बोलून दाखवा. कारण वेदिकाचे आई बाबा डिफेन्समध्ये काहीही बोलू शकणार नाहीयेत, त्यांना आम्ही अशा स्माइलीज दिल्या आहेत, त्या फक्त दाखवून ते रिॲक्ट करू शकणार आहेत. ओके, हे घ्या तुमच्या प्रतिक्रिया. कोण बोलतोय आधी, आई का सासूबाई? सासूबाई बोला. तिची आई आहे ना फार जिद्दी आहे. बर. आणि राग फार येतो. बर. आणि माझ्या मुलाचं पण आहे, त्याला राग फार येतो, पण तो 5 मिनिटासाठी की लगेच शांत होतो. बर. पण ती यांना रागावर कंट्रोल नाही ठेवत. अच्छा, वेदिकावर पण चिडते का? हो, कधी कधी चिडते. हा. ह्यांच्यात आपसात काहीतरी झालं की तिच्यावर राग निघतो. नाही, ती अशी पण आधी मध्ये तिच्यावर रागवती. ते तुम्हाला आवडत नाही. हा. पण काय कमाल ना, मुलाला तोडीस तोड सून मिळाली. काय प्रतिक्रिया? सासूबाई प्रयत्न करील. बाबा काय प्रतिक्रिया? ओके, अजून कोण बोलतोय? आई बोला. माझी त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी तिला गोड चॉकलेट देण्याऐवजी भाजी पोळी डाळ भात असं, किंवा त्यांनी त्यांच्या ताटात घेऊन त्यांनी जेवले पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे माझी. खूप गोड खायला घालतात का? दातांना चांगलं नसतं लहान. दातांना चांगलं नसतं, बरोबर आहे अगदी. काय प्रतिक्रिया? त्यांनी आपले हात जोडलेत, काय काय ऐकतील मला माहित नाही. ओके, अजून कोणाला काय सांगायचंय? बाबा त्यांना इथून मागे बी सांगितलं आणि आता बी सांगणं त्यांना का मोबाईल तिला जास्त देऊ नये. मोबाईलचे दुष्परिणाम वाईट आहे. बरोबर. त्यांनी फक्त तेवढं ते देऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे. ओके, काय प्रतिक्रिया? त्यांनी आपले सगळ्यांना एक हात जोडलेले आहेत. ओके, धन्यवाद धन्यवाद. बघूया ऐकतायत का. राग कमी करायचा आहे, गोड कमी करायचा आहे, मोबाईल कमी करायचा आहे. कठीण आहे सगळं. ऑल द बेस्ट. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. आता वेळ आहे तुम्ही दोघांनी एकमेकांना काहीतरी प्रॉमिस करायची. अर्थातच एकमेकांकडनं अपेक्षा काय आहेत हे आपल्याला माहिती आहे, तर या निमित्ताने काय प्रॉमिस कराल? स्पेशली वेदाच्या साक्षीने हातात हात घेऊन प्रॉमिस करा बरं एकमेकांना. बाबा तुम्ही आधी. मी माझ्या रागावर कंट्रोल करेल
दुसरी गोष्ट, वेदूला भविष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता कधी भासून देणार नाही आणि तुमच्या दोघींच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचा सदैव प्रयत्न करेल. अरे वा. आई काय प्रॉमिस कराल? मीही माझ्या रागावर कंट्रोल करीन. बाबांचा विश्वास बसत नाही, वाकून वाकून बघतात. आपण दोघांनी मिळून वेदचं पुढील भविष्य चांगलं घडवूया. ओके. प्रॉमिसची दुसरी ओळ नक्की पाळतील याची खात्रीच आहे मला, पण पहिल्या ओळीचा प्रश्न आहे, रागाचं काय करतात बघायला पाहिजे. वेदाच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्त खेळ खेळूया. तर खेळ सोपा आहे. बाबांना कपडे वाळत घालायचे, आईंना ते बादलीतून घेऊन पाण्यात बुडवून पिळून द्यायचे. ठीक आहे. या निळ्या बादलीमध्ये पहिल्या बादलीत कपडे दिसतात, तिथे स्टीलच्या बादलीमध्ये पाणी आहे आणि पलीकडच्या बादलीत ते कपडे पिळायचे आहेत. ठीक आहे. आई इथे उभे असतील, बाबा तिथे त्या शेवटच्या बादलीच्या शेजारी. ठीक आहे. आई एक कपडा उचलतील, बादलीतल्या पाण्यात बुडवतील, तिथे जातील, बाबा आणि आई मिळून तो कपडा पिळतील आणि मग बाबा तो वाळत घालतील. बाबांनी कपडा वाळत घातला की आई परत धावत येतील, इथली क्लिप उचलतील आणि ती बाबांना नेऊन देतील. बाबा क्लिप कपड्याला लावतील. कपड्याला लावलेल्या क्लिप सकट एक कपडा मोजला जाईल. ठीक आहे. क्लिप लावल्याशिवाय तो मोजला जाणार नाही. आता हे सगळं करत असताना तुमची जरा अडचण वाढवावी म्हणून आम्ही काही ट्विस्ट याच्यामध्ये ठेवले आहेत. पहिला ट्विस्ट असा आहे की आईचा एक हात मागे बांधलेला असणार आहे, त्यामुळे एका हाताने कपडे उचलायचे, बुडवायचे, तिथे बाबांनी मिळून ते पिळायचे, कारण एकच हात असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा आणि महत्वाचा ट्विस्ट असा आहे की बाबांच्या हातात हे एक बाळ असणार आहे, एका हातात घ्या धरायला, छान शहाण्या बाळासारखं धरायचं, त्याला उगाच असं हलवायचं नाही, खऱ्या बाळाला धरतो तसं धरायचं, काळजी नाही एकदम. आणि दुसऱ्या कानात, खांद्याच्या मध्ये आणि कानाच्या मध्ये हा फोन असणार आहे. करून बघा बरं. करेक्ट. आता कपडे वाळत घालत असताना आणि पिळत असताना तुम्हाला सतत त्या बाळाची काळजीही घ्यायची आहे आणि फोनवरती बॉसला एक सुट्टी पण मागायची आहे आणि बोलत राहायचंय. बॉसला रिक्वेस्ट करायची आहे की मला आज एक सुट्टी द्या म्हणून. बोलणं थांबलं तर डिस्क्वालिफाय व्हाल. ओके. बघूया त्यांची तारांबळ कशी उठते. या सगळ्या गोष्टींसाठी 2 मिनिटांच्या वेळेत तुम्हाला 6 कपडे क्लिप सकट वाळत घालायचे आहेत. कळला खेळ? शेअर करूया सगळे. ओके. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. हॅलो सर, आज मला 1 दिवसाची सुट्टी पाहिजे होती. ऍक्च्युली माझं बाळ थोडं आजारी आहे, तर मला त्याला जरा डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. तरी तुम्ही आम्हाला जरा 1 दिवसाची सुट्टी द्याल ही अपेक्षा होती. आम्ही हो सर, बाळ ऍक्च्युली रडतंय. हो सर, हो सर, हो सर, हो सर. हा, ऍक्च्युली मला 1 दिवसाची सुट्टी पाहिजे होती. 40 सेकंद झालेत. सर मग तेच बोलत होतो की बाळाला मला डॉक्टरकडे घेऊन जायचंय, तर मला 1 दिवसाची सुट्टी मंजूर करण्यात यावी. हॅलो सर, ऍक्च्युली बाळ खूप आज घरात पण कोणच नाही, आज घरात पण कोण नाही, त्याच्यामुळे आज पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. हॅलो हा सर. हॅलो हा सर. हा ओ सॉरी सॉरी. ओ बाळा, ना 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 ना. ओले 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 ओले. हा सर. सर मला फक्त 1 दिवसाची रजा मंजूर करा, आज घरात कोणच नाही बघायला. ना मुन्ना नाले नाले माझ्या बाळा. काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं. हो हो हो. तेवढंच सर, फक्त आजच्या दिवस कन्सिडर करा, काय प्रॉब्लेम नाही येणार. घ्या घ्या, परत राहा. शेवटचे 10 सेकंद हा राहिले. सर. हा सर. 10 नाही 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 नाही. 8 7 हो 6 हो 5 4 3 हो. 2 1. वेळ संपली. कमाल. मोजूया किती कपडे व्यवस्थित वाळत घातले आहेत. 1 2 3 4 5 6 कपड्यांना क्लिप आहे, त्यामुळे तुम्ही जिंकला आहात. 7वा मोजता येणार नाही. क्या बात आहे. बॉसशी बोलत, बाळ सांभाळत, धावपळ करत टार्गेट पूर्ण केलं आहे 2 मिनिटांच्या. तुम्ही जिंकला आहात खास वेदिकासाठी झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण.
छोटूच्या वेदिकाला आणि बोडके कुटुंबियांना आज आपण भेटलो. आशा आहे तुम्हाला आजचा भाग आवडला असेल. असंच एक नवं बालपण साजरं करणार आहोत पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.